महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा 4थी व 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक 26 एप्रिलला भर उन्हात पहिला पेपर 11 ते 12:30 व दुसरा पेपर दुपारी 2 ते 3:30 या वेळेत घेण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यात 14 तालुका व मनपा अमरावती मिळून वर्ग 4थीच्या 16,668 व 7वीच्या 10,658 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण उन्हाची लाट आहे। विदर्भातील जिल्ह्याला उष्णतेचा हाय अलर्ट आहे। अतिशय उष्ण तापमान आहे, त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना अतिशय त्रास सहन करावा लागला। जिल्हा परिषद शाळेची स्थिती पाहिली तर कित्येक वर्ग खोल्या टिनाच्या पत्राच्या आहेत। वर्गात फॅन नाही, असले तर लाईन सुद्धा नाही। ग्रामीण भागात तीव्र पाण्याची टंचाई आहे। विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करता ही परीक्षा सकाळ पाळीत घेण्याची मागणी पालक, शिक्षक संघटना यांनी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता 4थी व 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती। सध्या राज्यामध्ये उन्हाचा प्रखर तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। अनेक शाळांमध्ये पुरेशी पंख्यांची तसेच थंड पाण्याची सुविधा सुद्धा नाही। अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत परीक्षा देताना विद्यार्थ्यावर उष्णतेचा व उष्माघाताचा विपरीत परिणाम होऊन त्यांची एकाग्रता व मानसिक स्थिती ढासळण्याची शक्यता दिसली। परिणामी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो। सदर परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी, मात्र तिचे वेळापत्रक सकाळच्या वेळेत ठेवण्यात यावे। परीक्षेची वेळ पहिला पेपर सकाळी 8:30 ते 10 व दुसरा पेपर सकाळी 10:30 ते 12 या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त पुणे यांच्याकडे केली होती। पण शिक्षक परीक्षा संचालनालय यांनी मागणी मान्य केली नाही आणि भर उन्हात ही परीक्षा पार पडली आहे। विदर्भातील व उर्वरित महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या वेळेत बदल केले, पण शिक्षण परीक्षा परिषदेने जिल्हा प्रशासनाचा आदेश हुडकावून लावलाय। भविष्यात अशा परीक्षा तीव्र उन्हात घेण्यात येऊ नये अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे।